सगळी मनशां म्हाज्या वांगडा आसा, म्हाज्या कॅन्डिडेटा वांगडा आसा आणि आमचो विजय निश्चित आसा. हांव सगळ्यान पयलीं आमच्या गोंयच्या माननीय चीफ मिनिस्टराक थँक्यू म्हणटा की आमचो हो जो हरमल मतदारसंघ आहा तो बायलां खातीर राखीव दवरला म्हणून. सरकार आमकां बायलांक फुडें काडपा खातीर हर तरेन प्रयत्न करीत आसा. एस.एच.जी ग्रुपाच्या मार्फत प्रत्येक बायल कशी सक्षम जातली हेच्या खातीर गोवा गव्हर्मेंट सतत वावरत आसा. त्या बद्दल हांव आमच्या माननीय CMाक ह्या माध्यमांतसून थँक्यू म्हणटा आनी लोकां कडेन अशी अपील करता की आमी समजा बाजारांत भाजी पासून घेवंक गेली जाल्यार आमी 1000 फावटी आमी पळयता खरीच बरी आसा की ना ती. आनी जर आमी आमची 5 वर्सां कोणाच्या तरी हातीन सोंपयता, डेव्हलपमेंटाची आमची 5 वर्सां सोंपयता आसतना आमी विचार करपाची गरज आसा. आमी कोणाक वायट म्हणपाक येवंक ना, सगळें बरें आसा, पण जो बेस्ट आहा तेतूंतल्यान जो बेस्टान बेस्ट आहा तो लोकांनी काडपाचो आनी फुडली कामां आपली करून घेवपा खातीर आमच्या मॅडमीक श्रुतिका मॅडमीक सपोर्ट करपाचो, एक संद दिवन पळोवपाची. आमी खंयच कमी पडची ना, आमची मॅडम खंयच कमी पडची ना असो म्हाका विश्वास आसा. आनी कोण तरी सांगता म्हणून वोट न करता इंडिविज्युअली म्हाका कितें दिसता हो संविधानान आमकां दिल्लो सगळ्यांत व्हडलो हक्क आसा आनी तो हक्क कोणाकूच ना. म्हाका म्हाजो घोव पासून सांगूंक शकना की तूं ताका मत घाल म्हणून. प्रत्येक बायलेन प्रत्येक दादल्यान स्वता विचार करून आपूण जे म्हाजे हे सगळे 5 वर्सां जी आमी कोणा कडेन तरी सोंपयता तो सक्षम आसा की ना मागीर बोवाळ करून फायदो ना. आतांच होच टायम आसा, ह्याच टायमार योग्य तो निर्णय आमच्या मतदारसंघातल्या लोकांनी घेवपाचो अशी हांव विनंती करता आनी एक चान्स आमच्या मॅडम दिवपाचो अशी विनंती करता. सुरुवातीपासूनच ज्यावेळी यांनी इलेक्शनला उभी राहण्याची तयारी केली त्या दिवसापासून मी बघतोय की दिवस प्रतिदिन दिन एवढी त्यांच्या बाजूने गर्दी आहे. म्हणजे हे उमेदवार निवडून यावे म्हणून फक्त लोकांना बघितलं होतं, पण आज ज्यावेळी प्रत्यक्षामध्ये अर्ज सादर करण्यासाठी ऑफिसामध्ये ही श्रुतिका श्यामशेट्टी आली त्यावेळी मी असं चित्र बघितलं की एका स्तरातील नाही ती सगळ्या स्तरातील माणसं बहुसंख्येने या ठिकाणी हजर आहेत. एवढ्या कोणत्याही कॅन्डिडेटसाठी मागे उमेदवारच्या मागे माणसं नव्हती, एवढे माणसं मी या ठिकाणी बघितलेली आहेत. मला आश्चर्य वाटलं. आणि त्यांच्या ज्या योजना आहेत फक्त इलेक्शनसाठी इलेक्शन नाही, निवडून यावं, खुर्चीवर बसावं आणि जावं ही त्यांची इच्छाच नाही आहे. त्यांच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना सुप्त नागरिकाला जागृत करणं आणि ज्या काही योजना सुप्त आहेत त्या जागृत करून त्या व्यक्तीला पुढे नेण्याच्या सर्व स्तरातील म्हणजे विद्यार्थ्यापासून छोट्या मुलापासून मोठ्यापर्यंत सर्व माणसांना भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी ही धडपड त्यांची ऐकली मी आणि मला खरं आश्चर्य वाटलं, फार छान वाटलं. आणि असं मला वाटलं की त्यांच्या या सगळ्या जे काय त्यांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलं त्यांनी केलं, त्यांच्या मिस्टरनी श्याम शेट्टीनी त्या ठिकाणी योजना सांगितल्या. ह्या योजना त्यांच्या केवळ निवडणुकीपुरती सीमित नसून या त्यांच्या निवडणुकीच्या पूर्वीपासून योजना सुरू आहेत आणि त्या फक्त त्या कार्यान्वित करणार आहेत, नवीन योजना ॲड करणार आहेत त्याला आणि त्या पुढे जाणार आहेत. मला पूर्ण खात्री आहे की सर्व लोकांना उत्तम प्रकारे त्या सेवा देतील आणि सर्व लोकांना त्यामुळे माझी नम्र विनंती अशी आहे की त्यांनी भरघोस मताने श्रुतिका श्यामशेट्टी हिला निवडून द्यावं आणि सर्व जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना उत्तम अशी संधी द्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि मला पूर्ण खात्री आहे की श्रुतिका श्यामशेट्टी हरमल मतदारसंघामध्ये निश्चितपणे निवडून येईल, यात केळ मात्र शंका नाही. परमेश्वरच्या पाठीशी आहे. धन्यवाद.